इंडिया आघाडीचा सत्ता स्थापनेचा दावा नाही, इंडिया आघाडी विरोधकाच्या भूमिकेत विरोधी पक्षांच्या बैठकीत एकमताने निर्णय। दिल्लीत उद्या एनडीएच्या सर्व मंत्र्यांची बैठक, दिल्लीत एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तातडीने बोलावलं। दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार, संसदीय गटनेतेपदी मोदींची नियुक्ती। नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती, राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार। फडणवीसांची मुख्यमंत्रीपदाची सोडण्याची तयारी, देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा, लोकसभेत राज्याचा फटका बसल्यानंतर निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा, राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाहीत आणि मंत्रिमंडळातही कायम राहतील, फडणवीस समर्थकांचा विश्वास। देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहणार नाहीत, विनोद तावडेंच्या मुख्यमंत्रीपदावर भाजपमध्ये चर्चा झाल्याचा सुषमा अंधारेंचा राग। नरेंद्र मोदींचे शिष्य असलेल्या फडणवीसांचं राजीनाम्याचं नाटक, राजीनामा देऊन योगींचा बळी घेण्याचा डाव, संजय राऊतांची वेगळीच थिअरी। अजित पवारांसोबतचे 10 आमदार घरवापसीच्या तयारीत, अभिनंदनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंशी संवाद, 10 आमदारांनी सुप्रिया सुळेंशी संपर्क साधल्याची माहिती। राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, भाजप नेते निलेश राणेंचा दावा। राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची तारीख दिली, संध्याकाळी 5 ते 7 वाजता भेटण्याची वेळ। भेटीदरम्यान एनडीए नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। मुंबईत उद्या राष्ट्रवादीच्या बैठकीचं आयोजन, अजित पवारांच्या उपस्थितीत होणार बैठक, सर्व आमदारांना बैठकीत उपस्थित होण्याचे आदेश। नातेवाईकांना अल्पवयीन आरोपीला उद्या भेटता येणार, अल्पवयीन आरोपीला भेटण्याची विनंती न्यायालयानं केली मान्य। संकटमोचक गिरीश महाजनांचे परिश्रम कमी पडले, जळगाव जिल्ह्यानं भाजपची लाज राखली, भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील पराभवावर खडसेंचं वक्तव्य। फडणवीसांनी अनेक पक्ष फोडली, काही लोकांची घरं फोडली, देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, बळवंत वानखड्यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। प्रवीण पोटे यांचा अमरावती भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा, नवनीत राणांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा। रक्षा खडसेंनी एकनाथ खडसेंचे घेतले आशीर्वाद, लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसेंनी विजयानंतर घेतली एकनाथ खडसेंची भेट। हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर मवियाच्या 2 नेत्यांचे फोटो आहेत। अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचं काम अंतिम टप्प्यात, भूषण गगराणी यांनी केली पाहणी। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या लोकांना दिलासा। पुण्यात पहिल्याच पावसात रस्त्याला ओढ्याचं स्वरूप, पुणे शहरातील मार्गावर पाणीच पाणी, रस्त्यावरील पाण्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास। उद्या मुंबईच्या समुद्रात उसळणार मोठमोठ्या लाटा, समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।